नमस्कार. आधुनिक भारताच्या एका प्रमुख शिल्पकारांची म्हणजेच डॉक्टर बी.आर. आंबेडकरांची गोष्ट आज आपण पाहणार आहोत. खरं तर त्यांच्या महान कार्याचा पाया रचला गेला तो त्यांच्या अविश्वसनीय शैक्षणिक प्रवासात. चला तर मग त्यांच्या ह्याच प्रेरणादायी वाटचालीबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया. कधी विचार केलाय की एका लहानशा गावातून आलेला एक मुलगा जगातील सर्वोत्तम विद्यापीठांपर्यंत कसा पोचला असेल? कोणती आव्हानं होती त्याच्यासमोर आणि या सगळ्यावर मात करून तो ज्ञानाच्या शिखरावर कसा पोचला? चला या असाधारण प्रवासाचे एक एक टप्पे पाहूया. तर आपण त्यांच्या आयुष्याचा मागोवा घेणार आहोत तो या 5 महत्त्वाच्या टप्प्यांमधून. त्यांच्या जन्मापासून आणि बालपणापासून सुरुवात करून त्यांचं शिक्षण आणि मग ते एक जागतिक विद्वान कसे बनले आणि शेवटी भारतात परत कसे आले, हे सगळे आपण पाहू. प्रत्येक मोठ्या प्रवासाची सुरुवात हे एका लहानशा पावलानेच होते, नाही का? डॉक्टर आंबेडकरांच्या बाबतीतही तेच झालं. चला पाहूया त्यांच्या या महान प्रवासाचा पाया नक्की कुठे आणि कसा रचला गेला. गोष्ट सुरू होते 14 एप्रिल 1891 पासून मध्य प्रदेशातल्या महू या ठिकाणी. त्यांचं कुटुंब मूळचं रत्नागिरी जिल्ह्यातल्या मंडणगडचं. आता ही सुरुवात तशी खूप सामान्य होती, पण ज्या परिस्थितीत, ज्या समाजात त्यांचा जन्म झाला त्याच परिस्थितीने त्यांच्या मनात भविष्यात येणाऱ्या प्रत्येक अडथळ्यावर मात करण्याच्या दृढनिश्चयाचा पाया घातला. बरं, शिक्षणाची इच्छा तर होती, पण हा रस्ता अजिबात सोपा नव्हता. त्यांचं शालेय शिक्षण कसं सुरू झालं आणि त्या काळात त्यांना कोणत्या मोठ्या आव्हानांना तोंड द्यावं लागलं हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यांच्या शिक्षणाची सुरुवातच मुळी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्याने झाली. म्हणजे बघा, प्राथमिक शिक्षण दापोलीत सुरू झालं, मग ते साताऱ्याला गेले आणि अखेरीस मुंबई गाठली. प्रत्येक वेळी नवीन शाळा, नवीन वातावरण, पण शिकण्याची जिद्द इतकी जबरदस्त होती की या बदलांमुळे त्यांच्या शिक्षणात कधीच खंड पडला नाही. आणि मग आलं 1907 साल. हे वर्ष खूप महत्त्वाचं ठरलं. मॅट्रिकच्या परीक्षेतलं त्यांचं यश हे फक्त एका विद्यार्थ्याचं यश नव्हतं, अजिबात नाही. तो एका संपूर्ण समाजासाठी आशेचा एक नवा किरण होता. आपल्या समाजातून मॅट्रिक पास होणारे ते पहिले विद्यार्थी होते आणि म्हणूनच या ऐतिहासिक यशाचा अक्षरशः उत्सव साजरा करण्यात आला. बदलाची ती एक नांदी होती. मॅट्रिक तर झाले, पण इथून पुढे काय? एका यशाने त्यांची ज्ञानाची भूक आणखीनच वाढवली होती. आता त्यांचं ध्येय आणखीन मोठं झालं होतं, मुंबईच्या पुढे जाऊन थेट जागतिक स्तरावर ज्ञान मिळवण्याचं. 1912 मध्ये त्यांनी मुंबईच्या प्रतिष्ठित एल्फिन्स्टन कॉलेजमधून अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र या विषयांमध्ये BA ची पदवी मिळवली. हा एक खूप मोठा टप्पा होता, खरंच. पण खरी कहाणी तर आता सुरू होणार होती. एक अशी संधी त्यांच्या दारात उभी होती जी त्यांचं आयुष्य कायमचं बदलणार होती. आणि मग आयुष्याला कलाटणी देणारा तो क्षण आला. बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या दूरदृष्टीमुळे त्यांना एक शिष्यवृत्ती मिळाली. या शिष्यवृत्तीने केवळ अमेरिकेचे दरवाजे उघडले नाहीत, तर एका जागतिक विद्वानाच्या प्रवासाचा मार्ग मोकळा केला. हा त्यांच्या आयुष्यातला एक सगळ्यात मोठा, सगळ्यात महत्त्वाचा टर्निंग पॉइंट होता. अमेरिकेत पोहोचल्यावर तर त्यांची ज्ञानाची भूक जणू काही 100 पटीने वाढली. पुढची काही वर्ष म्हणजे अथक परिश्रम, प्रचंड अभ्यास आणि अभूतपूर्व यशाची होती. याच काळात त्यांनी स्वतःला एक जागतिक दर्जाचे विद्वान म्हणून सिद्ध केलं. ही फक्त एक टाईमलाईन नाहीये, ही त्यांच्या जिद्दीची गोष्ट आहे. बघा, 1913 मध्ये ते न्यूयॉर्कला पोहोचले, पण मध्येच शिष्यवृत्ती संपल्यामुळे त्यांना भारतात परतावं लागलं. विचार करा, कुणी सामान्य माणूस असता तर तिथेच थांबला असता, पण ते नाही थांबले. आपलं अर्धवट राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी ते पुन्हा लंडनला गेले. ही इच्छाशक्तीच अविश्वसनीय आहे. आता त्यांच्या पदव्यांची यादी बघा. नुसती यादी नाहीये ही, तर ज्ञानाच्या सागरात त्यांनी किती खोलवर मुसाफरी केली होती याचा हा पुरावा आहे. कोलंबिया युनिव्हर्सिटीमधून MA, मग PhD. तिथेच थांबले नाही आहेत. मग लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून MSc आणि त्यानंतर DSc म्हणजे 2 डॉक्टरेट पदव्या. खरंच त्या काळात हे सगळं मिळवणं म्हणजे एक अभूतपूर्व गोष्ट होती. ज्ञानाचा एवढा मोठा खजिना घेऊन आता वेळ आली होती घरी परतण्याची, आपल्या मायदेशी परतण्याची. एक विद्वान म्हणून ते परतत होते, पण आता त्यांची भूमिका फक्त शिकण्याची नव्हती, तर त्यांनी जे काही शिकले होते ते देशाला देण्याची होती. 3 एप्रिल 1923 ही तारीख लक्षात ठेवण्यासारखी आहे, कारण या दिवशी केवळ एक व्यक्ती भारतात परतली नव्हती, तर एक विचार परतला होता.
एक अशी शक्ती परतली होती जी भारताचं भविष्य बदलणार होती. हो, त्यांचं औपचारिक शिक्षण पूर्ण झालं होतं, पण त्यांचं खरं काम, त्यांचं जीवनकार्य तर आता इथूनच सुरू होणार होतं. एवढं ज्ञान, एवढ्या पदव्या, पण आता पुढे काय? ह्या ज्ञानाचा उपयोग ते आधुनिक भारताच्या जडणघडणीसाठी कसा करणार होते? एका विद्यार्थ्याचा प्रवास इथे संपला होता, पण एका राष्ट्रनिर्मात्याचा प्रवास इथूनच तो सुरू होणार होता.